9 गाड्या आणि 9 गाड्याचा रणसंग्राम. गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला. 7 सुटला आणि 7 मध्ये लढत चालू आहे. सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत. कोण होतोय फायनल साठी पात्र. अतिशय सुंदर अशी गाडी बैठे. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती लागल्या. अतिशय सुंदर आणि स्पर्धा. थांबादारा निकाल दिल्यानंतर सगळी बक्षिसं पुकारण्यात येतील. या ठिकाणी मामाळेवर शिरोडेकरांनी सुंदर गाडी पळवली. विश्वजित देशमुख आपशिंगकरांचा रावड्या आणि कोपर्डेकरांचा बाजीची. त्याबद्दल या ठिकाणी मामाळेवरला 300 रुपये आणि समाधानकर्त्यांना 200. आपलं मनपूर्वक धन्यवाद. लक्षात घ्या, माणसानं काय कमवलं ते आपण आता डोळ्यानं बघितलं. बाजीप्रेमी कापील यांच्याकडून या ठिकाणी मामाळेवरला ऑनलाईन 500 रुपयाचा इनाम आहे. तुमचं नाव देत होतं बैलाचं. असंख्य मैदान मोकळं करा. सेमीफायनल 7चा निकाल आहे का? सेमीफायनल 7चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी श्रीनाथसाहेब प्रसन्न मोलशे धुमा व कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटण या गाडीचा 1 नंबरला विजय गाडी मालकाचा आणि त्यावरती बसलेला इत्तनाचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. खरंच एक मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्न आज या ठिकाणी सत्यात आलं. बऱ्याच बैलगाडी मालकांच्या शौकीनांची इच्छा होती की बकासूर आणि सर्जा एकत्र पाहायला पाहिजे. तो योग आज आला आणि आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेला विठ्ठल केसरी किताबाचा फायनलचा मानकरी जोर झाला. डावीला पावला कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर तावडी फलटणकरांचा हिंद केसरी सर्जा आणि त्याच्याबरोबर उजवीला पळाला मोलसे धुमा सुसगाव सचिन शेठ घरात वर्षवले अर्नव साळुंके सुसगाव यांचा बकासूर आणि सर्जाची सुंदर अशी गाडी फायनल साठी पाहतो की हिंद केसरी विठ्ठल